सकाळी उठल्यानंतर माझ्या बेडरूमच्या खिडकीतून ही अशी छान हिरवळ दिसते आणि माझा दिवसच एका पॉझिटिव्ह नोटला सुरू होतो. त्यामुळे तुम्ही मला विचारताना तर एवढी पॉझिटिव्ह कशी राहते वगैरे वगैरे, तर अनेकदा काही कारणं शोधण्याची गरज नसते. काही कारणं आपसुकच आपल्या अवतीभोवती असतात, ती फक्त नोटीस करण्याची गरज असते. नमस्कार, मी तितिक्षा दावडे. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि हा आहे माझा पहिला डेली ब्लॉग. या डेली ब्लॉगमध्ये मी दिवसभर काय केलं हे नाही दाखवणार आहे, पण दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी दाखवणार आहे. जसं की हे सकाळी उठल्याबरोबर बदाम आणि मनुके खाणं, त्याचबरोबर थोडी फळं खाणं, त्यानंतर थोडा योगा करणं वगैरे वगैरे. मी मुळात मैसूरला जाऊन योगाचा कोर्स ह्यासाठी केला होता की मी स्वतः प्रॅक्टिस करू शकेन. मला कोणावरती अवलंबून राहायची गरज नाही. म्हणजे कितीही वाजता मला प्रॅक्टिस करावीशी वाटली योगाची, मला करता येऊ शकेल. आणि गेले अनेक महिने ते तसं करता येतं आहे मला. त्यामुळे जो माझा उद्देश होता तो नक्कीच साध्य झाला आहे. अनेक जणांचे मला मेसेज आले आहेत की ताई तू योगाचे व्हिडिओ करून टाक, आम्हालासुद्धा शिकायला आवडेल. पण अजूनपर्यंत मी स्वतःच प्रॅक्टिस फेजमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा मला खरंच आतून वाटेल की हां आता मी ऑफिशियली व्हिडिओज बनवून टाकू शकते, तेव्हा मी नक्की टाकेन. आज गुरुपौर्णिमा आहे, माझा उपवास आहे. त्यामुळे मी पटकन शिकरण बनवलं. आज खूप दिवसांनी शिकरण खायची इच्छा झाली, अक्षरशः खूप महिन्यांनी. आणि म्हणून मी शिकरण खाल्लं आणि त्यानंतर माझं आवडीचं काम केलं. मला रोपांना पाणी घालायला, त्यांच्याकडे बघत बसायला, तिथे बाजूला बसून कॉफी प्यायला किंवा मातीत हात घालून थोडेसे हात माखवायला खूप जास्त आवडतं. आणि हल्ली पावसाळा असल्यामुळे मला खूप कमी संधी मिळते झाडांना पाणी घालायची. पण जेव्हा केव्हा मिळते तेव्हा मी व्यवस्थित भरपूर शांततेने पाणी घालत असते. तर तो एक आजचा दिवस होता आणि मी एक छानपैकी वेळ घालवला प्लांट्सबरोबर. आणि त्यानंतर ऑफकोर्स पूजा केली. घरात हा असा छोटासा देवारा आहे आणि तिथे मी सुंदरशी पूजा केली आणि मग मी तयार झाले फिल्मफेअरसाठी. येस, यावर्षी सिद्धार्थला नॉमिनेशन आहे बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरमध्ये श्रीदेवी प्रसन्नसाठी. आणि ह्यावेळेची थीम खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. ती म्हणजे सस्टेनेबल क्लोदिंग. म्हणजे जे तुम्ही आधी घातलं आहे तेच पुन्हा वापरा अशा पद्धतीचं. आणि ते अगदी माझ्या पथ्यावर पडलं, कारण अगदी लास्ट मोमेंट माझं ठरलं की जायचं आहे. त्यामुळे व्हेरी मच इंडियनची ही खूप सुंदर कॉटन काळी पैठणी मी नेसली होती. आणि फायनली आम्ही फिल्मफेअरला पोहोचलो. हे फिल्मफेअरचं 10वं वर्ष आहे. मी, सिद्धार्थ आणि सुरुची आम्ही एकत्र गेलो. सुरुचीलासुद्धा नॉमिनेशन होतं. खूप छान वाटलं इथे परत येऊन. मी पहिल्या वर्षी गेले होते जेव्हा सरस्वती मालिका सुरू होती आणि तेव्हा कलर्सच्या सगळ्या ॲक्टर्सना इन्व्हिटेशन होतं. पण हे वर्ष जास्त स्पेशल होतं कारण सिद्धार्थला नॉमिनेशन असताना मी आले होते. सगळा कार्यक्रम झाला, मी परत घरी आले. घरी यायला खूप जास्त उशीर झाला आणि मग मेकअप काढला शांततेत. दमले होते. मेकअप काढायचा बाकी होता. नवऱ्याला नेहमीप्रमाणे कामाला झोपला आणि मी बसले मेकअप काढत. नवऱ्याला राबवलं. आजचा दिवस सुपळ संपन्न झाला. येस मनुके आणि बदाम हे भिजत घालतो हो नाम्या. साधारण फिल्मफेअरसाठी तयार व्हायला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ मेकअप काढून झोपण्यासाठी तयार व्हायला लागला. पण सगळं काही निवांत करून स्किन केअर करून मगच मी झोपले. पण फिल्मफेअरच्या या सगळ्या तयारीमध्ये मी घरभर जो काही पसारा केला होता तो थोडा का होईना आवरावा असं मला वाटलं. आणि म्हणून मग मेकअपचे जे पाऊच सगळे अस्ताव्यस्त पडले होते ते सगळे मी असे नीट रांगेत लावले माझ्या समाधानासाठी. त्याने अजिबात काही आवरलं गेलं नाही. पण म्हटलं चला हे नसे थोडं के. आणि मग फायनली खूप पॉझिटिव्ह नोटवरती खूप जास्त इन्स्पिरेशन घेऊन दिवसभरात खूप नवीन लोकांना भेटल्यानंतर खूप जास्त चांगली एनर्जी घेऊन आजचा दिवस संपला आहे. तुम्ही बघू शकता रात्रीचे 1:30 वाजलेत. पण खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर्नलिंग करायचं बाकी आहे. काही झालं तरी डायरी लिहिणं मी स्किप करत नसते, कारण त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला आहे. अनेकांनी मला विचारलं आहे की मी डायरीमध्ये काय लिहिते, कारण मी गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं डायरी लिहिताना. तर येणाऱ्या ब्लॉग्समध्ये मी दाखवेन तुम्हाला मी एक्झॅक्टली काय लिहिते, कसं लिहिते. पण त्यासाठी तुम्हाला पुढचे ब्लॉग्स बघावे लागतील. आणि मग रात्री झोपताना एक 4-5 पानं वाचावीत म्हणून हे पुस्तक पुन्हा काढलं आहे मी. बुक थेट सध्या हे पुस्तक वाचते मी. आणि हे खूप महिन्यांनी मी इतकं मोठं पुस्तक काढलं आणि जवळपास 450 पानं झाली आहेत. स्वतःचा खूप अभिमान वाटतो आहे मला.
चला तर मग रात्र झाली आहे, आता आपण भेटूया उद्या. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा कसं वाटलं. बाय.